विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्रप्रमुख पेपर 2 मधील शिक्षण क्षेत्रातील प्रमुख संस्थांची रचना व कार्य या घटकाच्या अंतर्गत वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किती प्रकारच्या परीक्षा घेते? पर्याय आहेत बघा। पर्याय क्रमांक 1 28, 38, 48 आणि 18 असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 28। म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही 28 प्रकारच्या परीक्षा घेते। पुढचा प्रश्न बघूया आता। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण प्रकल्पाची सुरुवात कधी झाली? पर्याय आहेत 1994, 1984, 1972 आणि 1999 असे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1994। म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण प्रकल्पाची सुरुवात कधी झाली? तर 1994 मध्ये झाली। आता पुढचा प्रश्न बघूया। जिल्हा पातळीवर DTED महाविद्यालयावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोणती संस्था करते? पर्याय आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्हा नियोजन संस्था, तिसरा आहे MSCERT आणि चौथा आहे राज्य आंग्ल भाषा संस्था। असे 4 पर्याय दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ही जिल्हा पातळीवर DTED महाविद्यालयावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते। कोणती संस्था? जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था। पुढचा प्रश्न बघूया। जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेची शिफारस खालीलपैकी कोणत्या आयोगाने केली किंवा कोणी केली? पर्याय आहे कोठारी आयोग, मुदलियार आयोग, राममूर्ती आयोग आणि चौथा आहे 1986चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण। तर कोणी केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 1986चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यांनी यांच्यामार्फत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेची शिफारस केलेली आहे। 1986चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण। पुढचा प्रश्न आहे बघा, NAAC संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहे हैदराबाद, दिल्ली, बेंगलोर आणि मुंबई असे 4 पर्याय दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 बंगळुरू किंवा बेंगलोर। NAAC संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? बेंगलोर किंवा बंगळुरू येथे आहे। पुढचं आहे बघा, NAACच्या सर्वसाधारण सभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? प्रश्न महत्त्वाचा आहे। NAACच्या सर्वसाधारण सभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे खालीलपैकी कोण असतात? UGCचे अध्यक्ष, शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि केंद्र सचिव। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 UGCचे अध्यक्ष हे NAACच्या सर्वसाधारण सभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। प्रश्न महत्त्वाचा आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, शिक्षण मंत्रालयाचे प्रमुख कोण असतात? पर्याय आहे शिक्षण सचिव, शिक्षण मंत्री, शिक्षण संचालक आणि शिक्षणाधिकारी असे 4 पर्याय दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिक्षण मंत्री हे शिक्षण मंत्रालयाचे प्रमुख असतात। कोण असतं शिक्षण मंत्रालयाचे प्रमुख? शिक्षण मंत्री। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। शिक्षण मंत्रालय टिंबटिंब येथे आहे किंवा शिक्षण मंत्रालय कुठे आहे? पर्याय दिलेले आहेत बघा, पुणे, नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद असे 4 पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 मुंबई। शिक्षण मंत्रालय कुठे आहे? तर शिक्षण मंत्रालय हे मुंबई येथे आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया। राज्याच्या शिक्षणविषयक धोरणांना आणि कार्यक्रमांना विधानसभेत मंजुरी मिळविण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते? राज्याचे जे काही शिक्षणविषयक धोरण आहे किंवा कार्यक्रम आहे, हे जे कार्यक्रम आहेत त्यांना विधानसभेत मंजुरी मिळवण्याची जबाबदारी कोणाची असते? पर्याय दिलेले आहेत शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक आणि राज्यपाल असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 शिक्षण मंत्री। म्हणजे राज्याच्या शिक्षणविषयी जे धोरण आहे या धोरणांना आणि कार्यक्रमांना विधानसभेमध्ये मंजुरी मिळविण्याची जबाबदारी ही शिक्षण मंत्री यांची असते। आता पुढचा प्रश्न बघूया। वरिष्ठ महाविद्यालयाची तपासणी करून श्रेणी प्रदान करण्याचे कार्य खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून केले जाते?
हा प्रश्न आपल्याला चांगलाच माहिती आहे की वरिष्ठ महाविद्यालयाकडून तपासणी करून श्रेणी प्रदान करण्याचे कार्य टिंबटिंब या संस्थेकडून केले जाते. पर्याय आहे UGC, NAC, NCERT आणि NIPA. असे 4 पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 NAC. वरिष्ठ महाविद्यालय आहे त्यांची तपासणी करून श्रेणी प्रदान करण्याचे कार्य आपल्याला कोणत्या संस्थेकडून केले जातं, तर NAC या संस्थेकडून केले जाते. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण सचिवालयाचे प्रमुख कोण असतात? तर पहा पर्याय दिले आहे, शिक्षण मंत्री, शिक्षण संचालक, शिक्षण सचिव आणि शिक्षण उपसंचालक असे आपल्याला 4 पर्याय देण्यात आलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे शिक्षण सचिव. म्हणजे शिक्षण सचिवालयाचे प्रमुख कोण असतात, तर शिक्षण सचिव हेच असतात. आता पुढचा प्रश्न आहे, शिक्षण मंत्र्यांना सल्ला देणारे नजीकचे अधिकारी टिंबटिंब आहेत. कोण आहेत शिक्षण मंत्र्यांना सल्ला देणारे नजीकचे अधिकारी? पर्याय आहेत शिक्षण संचालक, शिक्षण सचिव, शिक्षण गट सचिव आणि शिक्षणाधिकारी असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 शिक्षण सचिव हे शिक्षण मंत्र्यांना सल्ला देणारे नजीकचे अधिकारी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शिक्षण मंत्री व शिक्षण संचालक यांच्यातील दुवा म्हणून कोण काम बघतात? पर्याय आहेत शिक्षण उपसंचालक, शिक्षण सचिव, शिक्षण राज्यमंत्री आणि ज्येष्ठ शिक्षणाधिकारी. हे असे 4 पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिक्षण सचिव हे शिक्षण मंत्री व शिक्षण संचालक यांच्यातील दुवा म्हणून काम बघतात. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण संचालनालय कोठे आहे? अगोदर शिक्षण मंत्रालय कोठे आहे ते मुंबईत आपण पाहिलं होतं. आता विचारले शिक्षण संचालनालय कोठे आहे? तर पर्याय दिलेले आहेत पुणे, नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर असे 4 पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहे आणि तर याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 पुणे. पुणे येथे शिक्षण संचालनालय आहे. कुठे आहे? पुणे. आता पुढचा प्रश्न बघूया, राज्याच्या शिक्षण खात्याचे वार्षिक अंदाजपत्रक कोण तयार करतात? काय प्रश्न आहे व्यवस्थित पहा. राज्याचे जे शिक्षण खाते आहे त्या शिक्षण खात्याचे वार्षिक अंदाजपत्रक कोण तयार करतात? पर्याय दिलेले आहे शिक्षण सचिव, शिक्षण सहसंचालक, शिक्षण संचालक आणि शिक्षण मंत्री असे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 शिक्षण संचालक हे राज्याच्या शिक्षण खात्याचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करतात. राज्याच्या शिक्षण खात्याचे वार्षिक अंदाजपत्रक शिक्षण संचालक तयार करतात. प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा आहे बघा, राज्याच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल कोण प्रकाशित करतात? किंवा राज्याच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल कोणाकडून प्रकाशित केला जातो? असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर याचे पर्याय दिलेले आहे शिक्षण मंत्री, शिक्षण संचालक, शिक्षण सचिव आणि मुख्य सचिव असे आपल्याला 4 पर्याय देण्यात आलेले आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण संचालक. म्हणजे राज्याच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल शिक्षण संचालक प्रकाशित करतात. पुढचा प्रश्न आहे, शिक्षण खात्यातील सर्व अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे व देखरेख ठेवणे हे कोणाचे मुख्य काम असते? प्रश्न महत्त्वाचा आहे. शिक्षण खात्यातील सर्व अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि देखरेख ठेवण्याचं काम हे मुख्य काम कोणाकडे असतं? पर्याय आहे शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, शिक्षण सहसंचालक आणि शिक्षण गट सचिव असे आपल्याला 4 पर्याय देण्यात आलेले आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिक्षण संचालक. म्हणजे शिक्षण खात्यातील सर्व अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवायचं आणि देखरेख करायचं काम मुख्य काम कोणाचं आहे? तर शिक्षण संचालकांचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही मी प्रश्न घेतलेले आहेत हे प्रश्न डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांच्या शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या पुस्तकातून घेतले आहे. हे केंद्रप्रमुख पेपर 2चं वस्तुनिष्ठ पुस्तक आहे आणि हे अतिशय छान असं पुस्तक आहे. यातून तुमची बरीच तयारी होऊ शकते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.